आरोपी फरीद शेखचं घर सांगली पालिकेनं पाडलंय। कचरा टाकल्यावरून केसरेकर दाम्पत्यावर हल्ला करण्यात आला होता। मनीषा केसरेकर, मोहन केसरेकरांचा ज्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला, या कारवाईनंतर तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। कुपवाड चाणक्य चौकातील विघ्नार्थ कॉलनीमध्ये केसरेकर दाम्पत्याचा खून करणाऱ्या निर्दयी शेख याचं घर आज या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। या घर त्याचं आहे, ज्यानं केसरेकर दाम्पत्याचा खून केला आहे। किरकोळ कारणावरून ही हत्या त्यानं 15 ऑगस्ट रोजी घडवून आणली होती, स्वतः खून केला होता। यातील मनीषा केसरेकर यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर मोहन केसरेकर यांचा आज सकाळी मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी जमाव संतप्त झाला आहे आणि या जमावानं या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता केलेली आहे। आणि या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, यांनी जे संशयित शेख आहे या शेखचं हे जे घर आहे ते घर आज जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केलेलं आहे आणि एक या ठिकाणी ही मोठी कारवाई केलेली आहे। नागरिकांची मागणी होती की त्याचं घर उद्ध्वस्त करावं आणि याच्यावर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी हे नागरिक या ठिकाणी करत आहेत आणि पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासनाच्या या कारवाईचं या स्थानिक नागरिकांनी स्वागत केलेलं आहे। तर दुसरीकडे या निर्दयी शेखला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा या निमित्तानं नागरिकांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, कुपवाड।